नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव। आपण आज टाईप 2 मधुमेह आणि इन्सुलिन याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। टाईप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन उपचार घ्यावेत का? बऱ्याचदा टाईप 2 मधुमेहामध्ये डॉक्टर लोक इन्सुलिन सांगतात। पेशंटला हे समजण्याच्या पलीकडे असते, त्याच्यामध्ये बऱ्याचदा गोंधळ झालेला असतो की माझावर टाईप 2 मधुमेह आहे, तो गोळ्या नियंत्रित होतो, तर डॉक्टरांनी मला इन्सुलिन का वापरायला सांगितलेले आहे। टाईप 2 मधुमेह ज्याच्यामध्ये मधुमेह अनियंत्रित राहतो किंवा फार जुना मधुमेह राहतो, त्यावेळेस त्याच्या शरीरातील स्वादुपिंडातील बीटा सेल ह्या कार्यरत राहत नाहीत व शरीरामध्ये विशेष प्रकारचं इन्सुलिन तयार होत नाही। आपण ज्या मधुमेहामध्ये गोळ्या खातो त्यांचं विशेषतः काम हे आपल्या स्वादुपिंडातील बीटा सेलमधून इन्सुलिन तयार करणे असते व ते हळूहळू कालांतराने कमी होते। ज्यावेळेस असं होते त्यावेळेस डॉक्टर टाईप 2 मधुमेहाला इन्सुलिन देण्यास सांगतात आणि इन्सुलिन दिल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील मधुमेह हा नियंत्रित होतो। त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टाईप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन नक्की घ्यावे। त्यामध्ये कोणतीही घाबरण्याची व कोणताही गैरसमज करून घेण्याबाबत पेशंटने अनुग्रह करू नये। बऱ्याच लोकांना इन्सुलिन इंजेक्शनची भीती वाटते, त्याबद्दल आपलं म्हणणं? मधुमेह पेशंटमध्ये इन्सुलिनची विशेषतः भीती फक्त इंजेक्शन घेण्याचीच असते, इंजेक्शन टोचण्याची असते। आता नवीन उपकरणे आलेली आहेत, त्याच्यामध्ये इन्सुलिनची जी सुई असते ती अत्यंत छोटी असते। ती घेतल्यानंतर पेशंटला विशेषतः काही जाणवत नाही आहे किंवा एकदम अत्यंत कमी त्रास होतो आणि जर ती इन्सुलिनची सुई वारंवार जर बदलली, वेळेवर जर बदलली तर होणारा त्राससुद्धा कमी होतो आणि त्याच्यामुळे फक्त पेशंटला घेण्याच्या अगोदर भीती वाटते। जर पेशंटने इन्सुलिनची इंजेक्शन घेणं सुरुवात केली तर 4 ते 5 दिवसामध्ये पेशंट या इन्सुलिन थेरपीला सहज सपोर्ट करतो आणि त्याच्या मनातील ती भीती ही दूर होते। मधुमेहावर इन्सुलिन प्रभावी उपचार आहे का? मधुमेहावर इन्सुलिन हा नक्कीच सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे, कारण मधुमेहामध्ये इन्सुलिनची पातळीच कमी होते आणि इन्सुलिन दिल्यामुळे मधुमेह नक्की नियंत्रण मिळवता येते आणि इन्सुलिन घेतल्यामुळे जसे गोळ्यामुळे किडनीवर परिणाम वगैरे होतात, लिव्हर परिणाम होतात, तसे इन्सुलिनमुळे किडनी आणि लिव्हरवर कोणत्याही प्रकारचे परिणाम होत नाही। मधुमेह हा सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे। इन्सुलिनचे इंजेक्शन कुठे घ्यावे? इन्सुलिनचे इंजेक्शन हे सबक्युटेनियस मार्गाने घेतले जाते। ज्या भागात चरबी जास्त आहे त्या भागात घेतले जाते, विशेषतः पोटावर आणि मांडीवर घेतले जाते। पोटावर आणि मांडीवर घेताना त्याची जागा वेळोवेळी बदलली पाहिजे। आज आपण पोटाच्या उजव्या साईडला घेतल्यानंतर उद्या पोटाच्या डाव्या साईडला घेतले पाहिजे। पोटाचा डाव्या भागाचा भाग, मांडीचा भाग या भागावर आपण दिवसाआड जागा चेंज केली पाहिजे, जेणेकरून इन्सुलिनचा तिथे साईड इफेक्ट होणार नाही। इन्सुलिनचे काही साईड इफेक्ट आहेत का? इन्सुलिनचे साईड इफेक्ट तसे फारसे नाहीत। जर पेशंटने व्यवस्थित इन्सुलिनची माहिती घेऊन इन्सुलिन थेरपी डॉक्टरच्या नियंत्रणाखाली घेतली तर विशेषतः त्याच्यामध्ये कोणता साईड इफेक्ट जाणवत नाही। तरीसुद्धा काही पेशंटमध्ये हायपोग्लायसेमिया होणे, इन्सुलिन घेण्याच्या जागेवर त्रास होणे, ॲलर्जिक रिॲक्शन होणे, डोके दुखणे असे काही सामान्यतः कमी स्वरूपाचे त्रास पेशंटला जाणवू शकतात। टाईप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन किती वेळा घेणे गरजेचे असते? टाईप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन साधारण दिवसातून 1 किंवा 2 वेळा घेण्याची गरजेचे राहू शकते, जर मधुमेह फारसा नियंत्रित असेल तर। फार जर अनियंत्रित असेल तरच मात्र पेशंटला 3 किंवा 4 वेळा इन्सुलिन घेण्याची गरज पडू शकते।